श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण जन्माष्टमी. संतती प्राप्तीत अडथळे. आई बाबा होण्याची इच्छा. बाळकृष्ण मूर्तीवर अभिषेक सेवा. सेवेची प्रचिती अनेकांना आली. आई बाबा होण्याची इच्छा असणाऱ्या पती पत्नींनी स्वामीची नित्य सेवा तर रोजच करावी. शंकर पिंडीवरील अभिषेक सेवेबरोबरच दर एकादशीस किंवा दररोजच आपल्या देव्हाऱ्यातील बाळकृष्ण मूर्तीवर नित्य सेवा ग्रंथातील ही खालील सेवा करून अभिषेक करावा व ते अभिषेक तीर्थ दोघांनीही रोज प्यावे. गुण येतो. बाळकृष्ण मूर्तीवर अभिषेक सेवा. 1 किंवा 5 माळ श्री स्वामी समर्थ जप अभिषेक. 1 किंवा 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक. 1 किंवा 5 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र वाचून अभिषेक. 1 किंवा 5 माळ जप संतान गोपाळ मंत्र अभिषेक. महत्त्वाची टीप. ही वरील सेवा आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार त्या संख्येने उदाहरण 1 किंवा 5 पती पत्नीपैकी कुणीही दररोज करू शकता. श्री स्वामी माऊली गुरुमाऊली कृपेने या सेवेची खूप छान प्रचिती अनेकांना आली आहे. मात्र नित्य सेवा म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे क्रमश 3 अध्याय दररोज वाचलेच पाहिजेत. नित्यसेवा ही बेसिक पायाभूत अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. ती केलीच पाहिजे. कुठलीही सबब न सांगता. या सेवेसोबतच पूरक सेवा म्हणून तितकीच महत्त्वाची मूळ ही सेवा पण करावी. रोज पितरांची सेवा अवश्यच करावी. रोज पंचमहायज्ञ करावेत. देवी खंडोबा मान सन्मान दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ वाचून मूळ कुलस्वामिनी देवीचा जोडीने मान सन्मान करणे. श्री मल्हार सप्तशतीचे 5, 11, 22 पाठ वाचून मूळ खंडोबाच्या स्थानी जाऊन जोडीने मान सन्मान करावा. मनोवांछित संतती व गर्भसंस्कार हा दिंडोरी प्रणीत मार्गातील संशोधित ग्रंथ अभ्यासून त्यातीलही उपाय सेवा साधना करावी. त्यातील तंत्र नियम पाळावेत. अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे हा. आपल्या गावातील स्थानिक दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात हे पोस्टमध्ये सांगितलेले सर्व ग्रंथ मिळतात. आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणीत त्रिकाळ आरती साप्ताहिक केंद्रातील 3 पैकी एका तरी आरतीला अवश्य हजेरी लावून सेवा करावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.